संख्या तो आपला आमल्याचे खरं बातकावानी चालतो या मला 100% खात्री आहे तो आपल्या आमल्याच असणार. एवढ्या उन्हाचा टावेल घेऊन चाललाय नेमकं पोहायला चालला असणार. तुला आठवतंय आपल्या सगळ्यांना पोहायला त्यांनी शिकवलं. बुद्धीने लय चतुर आहे. शरीराने जरी बारीक असला ना पण हुशार लय. पण जरा घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढे शिकता नाही आलं. नाही तर चालाक लय आमल्या. चल त्याच्यापाशी चल. हे येड्या किण्यांनो, हा तुम्हाला कळतं काय? डोळे हॅपरलं काय तुमचं? हा बरं संख्या माया तुम्ही आयला माया तू कधी आला? आयला पुण्याचा चंद्र काय आमुशाला उगला काय? हा हे जे पांचट वाक्य टाकाटाकी अजून चालूच आहे म्हणायचा. आरती सोड. तू कस काय पण इकडे गावाला? हा बरेच दिवस झाला शहरात होता ना, विसरला नाही मला. कसं आहे 3 वर्ष झालं तिकडे आहे ना, मोठा माणूस झाला ती आता का नाही? अरे अड्या तुला विसरून कसं जमल? अरे तू तर आपल्या ग्रुपचा खरा किडा आहेस. संख्या तुला आठवते मला पावता येत नव्हतं तर आमच्या घरी येऊन आमच्या आईला म्हणून बळच मला पावायला घेऊन जायचा आणि डबडं गच्च बांधायचा. डबड्याचं जाखण पण गच्च बांधायचा आणि अचानक मला विहिरीत ढकलून द्यायचा. त्यावेळेस आमलं एक वाक्य बोलायचा, अरे अड्या तुझं बुडाला ना तर मी तुला हायासा वरती काढीन, तू कशाला घाबरतो? त्याच्या ह्या एका वाक्याने लय मोटिवेट भेटायचं बघ. पण खरंच आमल्याने खरंच आपल्याला पोहाय शिकवला. तेवढा आहे. पण चालाक पण लय होता बरं का. आपल्या डबड्याचं हळूच झाकण काढायचा आणि त्यात पाणी घुसायचं. तुम्ही नीट पवाव आणि लवकर पवा शिकाव म्हणून तुम्हाला मी असं करायचो. आणि ते डबडा झाकण थोडं कमी सोडलं हे केलं ना, कसं पाणी मारायचं, तुम्ही हातपाय हलवायचा. त्याशिवाय तुम्ही हातपाय हलवता ना असं निवांत त्या डबड्यावर पडायचं ना. त्याच्यामुळे ही गेम करावं लागायची मला. तर मी म्हणलं एवढं जबड जड कसं लागतं या? नालाय का बुडला असं ना आम्ही दोघं तवा. अरे पण तू इकडे कसं काय विशेष? अरे काय नाही, होळी आली ना तर मग मी विचार केला की आपल्या सगळ्या मित्रांबरोबर एकत्र होळी साजरी करायची. आणि 3 वर्ष झालं शहरात होतो तर गावाकडे आलोच नाही. तर खूप आठवण येत होती. मग म्हणलं चला सण पण आलाय आणि सगळे एकत्र पण असतील, भेट पण येऊन आपली, अच्छा. म्हणून आलो. पण आज पाहुणं कॅन्सल. आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी. अरे पण तुम्ही चाललाय कुठं? येतो का जेवायला? चाललोय आम्ही घरी. अरे संख्या तू पण कोणाला म्हणतोय? अरे न सांगता जेवत्या ताटात येऊन बसणारा कार्यकर्ता या. एवढं पण नव्हतं खरं बोलायचं. हा चल मला आता भूक लागली. चल बघितलं का पाय निघाला आता भूक लागली. हा चल बस गाडीवर. बस लवकर.